अवंती नगरीतल्या वेदप्रिय नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आपण मागच्या भागामध्ये पाहत होतो, जी कथा आपल्याला उज्जैन नगरीतील महाकालच्या अवतरणापर्यंत घेऊन जाणार आहे. हा वेदप्रिय नावाचा ब्राह्मण अत्यंत सत्शील, प्रामाणिक, देवभोळा, देवनिष्ठ अशा स्वरूपाचा. याची 4 पुत्र म्हणजे देवप्रिय, देवमेधा, सुकृत आणि सुव्रत ही सुद्धा पित्यासारखीच चांगलं काम करणारी. आणि ब्राह्मण हा जो शब्द आहे ना, तो कृपया जन्माने घेऊ नका. पुन्हा सांगतोय की फक्त जन्माने ब्राह्मण कुळात जन्माला आला म्हणून ब्राह्मण नव्हे. ज्यानं ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण आहे. आणि हे ब्रह्म जाणून आपल्या ज्ञानाने, आपल्या ज्ञानार्जनाने, आपल्या यज्ञाने, आपल्या सुकृताने, आपल्या सुव्रताने जे देवाला बलशाली करण्यासाठी, राज्याला बलशाली करण्यासाठी काम करतात ते ब्राह्मण. पूजा झाल्यानंतर माझं राज्य आणि माझा राजा परार्ध वर्षापर्यंत सुरक्षित राहू दे अशी मंगल अक्षता जे गातात ते ब्राह्मण. आणि अशा ब्राह्मणांच्यामुळे ते राज्य खूप सशक्त होत आहे याची जाणीव आणखी एका दुष्टाला होते. तो दुष्ट म्हणजे रत्नमाल पर्वतावर राहणारा दूषण. रत्नांच्या माळा असलेला पर्वत. आणि अशा रत्नांच्या माळा फुकट मिळाल्या की लोकांना दूषण देण्याची वृत्ती येते. हा फालतू आहे, तो नालायक आहे, तो बिंडोक आहे. आणि असा दूषण देणारा व्यक्ती म्हणजे असुर असतो बरं का. नावं मी तुम्हाला मुद्दाम सगळी सांगितली. देवव्रत, सुव्रत, देवप्रिय, देवमेधा अशी उगाच नावं नाही होत. जो देवाशी संबंधित आहे. आणि हा हिंदू धर्म कशाशी संबंधित लक्षात ठेवा. देव, देश आणि धर्म. देव आणि देशाच्या कामात येतो तो त्या कामात जोडला तर तो खरा धर्म. आणि हे 4 ब्राह्मण पुत्र आपल्या तपाचरणाने राज्याला बलशाली करण्याचं काम करतायत. आणि याला दूषण देणारी माणसं असुर असतात. हा रत्नमाल पर्वतावरचा असुर, दूषण नावाचा असुर, मोठा धर्मद्रोही. आणि हा धर्मद्रोही असुर विचार करतो की आता अवंती नगरीवर आपल्याला आक्रमण केलं पाहिजे. अवंती नगरी संपवली पाहिजे. अवंती नगरी संपवली तरच सज्जनांचं महत्त्व संपणार आहे. सज्जनांचं अस्तित्व मिटलं जाणार आहे. म्हणजे आपलं दुर्जनांचं राज्य आपोआप सुरू होईल. एक सांगू, दुर्जन संख्येने कमी असतात, सज्जन संख्येने अधिक असतात. पण सज्जनांचा पराभव का होतो तर सज्जन भूमिका घेत नाही म्हणून. आपल्या गल्लीत आपल्या मुलीला छेडायला येणारे गुंड 2 असतात. ते गल्लीतल्या 4 मुलींना छेडतात. आणि गल्लीतली 40 माणसं बापरे काय होतंय हे म्हणून गप्प असतात. दुर्जनांची शक्ती छोटी असली तरीही ती यशस्वी होते, कारण 40 जणांची शक्ती गप्प असते. सज्जन शक्ती जितकी मौन तितकी दुर्जन शक्ती अधिक वाढते. त्यामुळे सज्जनांनी आपला आवाज वाढवला पाहिजे. झुरळ काय असतं? खूप छोटं असतं. म्हणजे एक पॅरागॉन बस ना 4 झुरळांच्यासाठी. पण घरात झुरळं घुसल्यावर पेस्ट कंट्रोल न करणारी माणसं, म्हणजे त्याला तशाच स्वरूपात पॅरागॉननं उत्तर देणारी माणसं कमी होती. हाच मंतर आहे. हेच जंतर मंतर आहे, लक्षात ठेवा. दुर्जनांच्या शक्तीला आपण काम करू देतो, त्याला उत्तर द्यायला आपण पुढे येत नाही. हेच तर जंतर मंतर आहे. मग दुर्जनांचा विजय झाला असं वाटतं. दूषण नावाच्या असुराचा विजय झाला असं वाटतं. दूषण नावाच्या असुराचा विजय झाला असं वाटतं. आपल्याला असुराचा विजय होऊ द्यायचा नसेल ना तर महाकाल बनलं पाहिजे. भक्तांचं रक्षण करणारा महाकाल बनलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. हा दूषण नावाचा असुर आपल्या त्या अवंती नगरीच्या परिसरात येतो आणि आपल्या मायावी शक्तीच्या आधारावर 4 अजून
भयंकर असुर निर्माण करतो आणि या 4 असुरांना अवंती नगरीला नेस्तनाबूत करायला लागतो. मायावी आणि मायापती यात फरक असतो. राम, महादेव, विष्णू, ब्रह्मा मायापती आहेत आणि ही असुर मायावी आहेत. त्या विद्येचे अधिपतीच ते आहेत. आता मायावी मायापतीवर आक्रमण करेल तर काय होईल? हे गेले आणि थांबवा रे पूजा म्हणाले, सगळ्या पूजा थांबवा. पण हे 4 त्या वेदप्रिय नावाच्या ब्राह्मणाचे हे 4 पुत्र पूजाच थांबवायला तयार नाहीत. त्यांनी ठरवलंय की आपला महादेव आहे, तो बघेल, आपण आपली पूजा नाही थांबवायची, आपण आपलं कर्म नाही थांबवायचं. ते कितीही घाबरवतील, दगडं मारतील, गाड्या पलटवतील, काय करतील, नाही तसले आरोप करतील, आपण नाही घाबरायचं, आपण आपलं कर्म करायचं, आपल्याला जे करायचं ते. ती 4 होती फक्त कर्म करणारी, फक्त 4. आपण किती विचार करा. त्यांनी आपल्या कर्माला सोडलं नाही, महादेवाची भक्ती, पूजा, अनुष्ठान करत राहिले. या राक्षसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी यांचा घात करायचा म्हणून शेवट करायला आले. आणि तेवढे महादेवाला एवढं सांगितलं, देवा तुला माहिती आहे आम्ही काय करतोय ते, त्यांच्याशी कसं निपटायचा हा तुझा विषय आहे, आम्ही तुझी पूजा करणार, आम्ही नाही सोडणार आम्ही तुझी पूजा. कोण्या मूर्खाने सांगितलं आपला देव आपला नाहीच, आपला नेता आपला नाहीच, म्हणून का आम्ही भक्ती सोडायची? नाही सोडणार आम्ही भक्ती. आणि ज्या ठिकाणी पोरांनी ते शिवलिंग स्थापन केलेलं होतं ना, तिथे ते शिवलिंगासाठी एक मोठा खड्डा पडला, खटकन, आणि त्या शिवलिंगातून महाकाल प्रगटले आणि या 4ही राक्षसांचा अंत केला. आपल्या भक्ताला त्रास देणाऱ्या 4ही राक्षसांचा अंत केला. सोबत त्या दूषण नावाच्या धर्मद्रोही राक्षसाचाही अंत केला. प्रगटले महादेव आणि महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं, मागा, तुम्हाला काय हवंय ते मागा, खरा भक्त काय असतो बघा. त्यानं सांगितलं, महादेवा इथे तुम्ही प्रगट झालात, तुम्ही आमच्यावर कृपा केलीत, विनंती एवढीच आहे, असंच इथं राहा, पुढच्या भक्तांवरती कृपा करा, भक्तांचे रक्षक म्हणून राहा, दुर्जनांचे, दूषणाचे, वाईट माणसांचे महाकाल बनून इथे राहा. आणि महादेवानी तथास्तु म्हणून त्यांच्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी तिथे सदैव निवास करण्याचं वचन त्यांच्या भक्तांना दिलं. आणि महाकाल उज्जैनचा तिथे स्थापित झाला. महाकालाच्या महात्म्याबाबत आणखी एक कथा खूप उत्तम पद्धतीनं सांगितली जाते. तीही कथा मी तुम्हाला सांगतो. थोडासा मोठा होईल हा भाग, पण तीही कथा मी तुम्हाला सांगतो. चंद्रसेन नावाचा एक राजा होता. हा चंद्रसेन नावाचा राजा महाकालच्या उज्जैन नगरीवरच राज्य करत होता. आणि या उज्जैन नगरीच्या चंद्रसेन राजाचा मित्र बनला थेट भगवान शिवाचा पार्षद मणिभद्र. मणिभद्र शिवांचे पार्षद होते, शिवांचे भक्त होते, गणापैकीचे एक होते. हे मणिभद्र शिवांचे भक्त, ते चंद्रसेनाचे मित्र बनले. आणि या मणिभद्रांनी आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून एक चिंतामणी, सुंदर तेजस्वी मणी, आपल्या मित्र राजा चंद्रसेनला भेट दिला. आता या भेट दिल्यानंतर आता थेट शिवाच्या गणाने आपल्याला मणी भेट दिलाय, तेजपुंज मणी, त्यांनी त्या मण्याची त्या आपल्या कंठ्यात तो मणी मातला आणि ते नित्य त्या मण्याचा वापर करून राहू लागले. त्याचं तेज एवढं मोठं की राजा अगदी सगळी कामं चांगली करू लागला, राजाची वाहवा होऊ लागली, राजाकडून कुकर्म कुठली होत नव्हती. काही लोकांना, काही राजांना या मण्याविषयी आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनी विचार केला की हा मणी आपल्याकडं असला पाहिजे, आपल्याकडं असलाच पाहिजे. मग काय, सगळ्यांनी मिळून आक्रमण करायचं ठरवलं. उज्जैन नगरीला वेढा घातला आणि राजाला आता त्या मणी द्यायला भाग पाडायचं, नाही तर युद्ध करून त्याचा पराभव करायचा हे ठरवलं. लक्षात घ्या, मणी राजा हरला असता तरीही या दुष्टांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसत्या, कारण मणी होता एक आणि वेढायला राजे आलते खूप.
यांचं कसं होणार, यांना या वाटणार कसे, आपल्या लक्षातच हे येत नाही. राजानं ठरवलं होतं की काय करायचं ते करू दे, माझं राज्य रक्षण करण्याची सुंदर क्षमता माझ्यात आहे. त्याने आपल्या महाकालची पूजा आरंभली आणि तो पूर्ण पूजा करू लागला. तोपर्यंत ते सगळे थांबलेले आहेत. राजा किती सुंदर पूजा करतो हे बघायला प्रजा येत होती. आणि याच राज्यामध्ये एक विधवा गवळणबाई राहत होती. दूध काढावं विकावं ह्याचा धंदा. तिने आपल्या पुत्राला राजा पूजा कशी करतो हे दाखवायला तिथं आणलं. पुत्रानं ती बघितली आणि तो इतका त्या पूजेनी प्रसन्न झाला ना, आपल्या आईसोबत पूजा बघितली, घरी गेला. राजाची पूजा चालू आहे. हा आपल्या घरी आला आणि राजाने जशी पूजा आरंभली होती तशी करायला सुरुवात केली. पण शिवलिंग ते कुठे आहे? त्याने महाकालचं स्मरण करून एक शिला जी मिळाली ती आणली आणि आपल्या घरात ठेवली. त्या दगडाला तो शिवलिंग म्हणा, हे माझं शिवलिंग. आणि राजाने जशी पुष्पाची आरास केली होती ते सगळं मांडून त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. एक मंदिरच केलं घरात तयार. म्हणाला आता हेच आपलं मंदिर. बस तासन तास त्या पूजेत त्याचे गेले. तोपर्यंत राईनं स्वयंपाक केला आणि चल बाळा जेवायला म्हणून हाक मारली. याला आवाज कुठे येतोय? आवाज आला नाही. आई जोरजोरात ओरडतीये, अरे चल जेवायला, तुला भूक लागली असेल. हा ओ का म्हणत नाही म्हणून आई बघायला आली. हलवून उठवलं पण नाही, त्याचं ध्यान पूजेत आहे. मंत्र येत नाही, काही येत नाही. पण देवा, महादेवा, हे प्रभू, हे त्याचं चालूच आहे देवाचं, देवाला साकडं घालणं. ती आई चिडली. तिनं पाठीत धपाटा घातला, मारलं, तरी हा जागेचा हाललेला तयार नाही. समाधी अवस्था प्राप्त झालेली. आई म्हणाली याची ही पूजा ना तीच मोडते. आईनं सगळ्या पूजेची नासधूस केली. तो दगड काढून टाकला. आता मात्र याला कळलं की आई काहीतरी वाईट करते आणि यांनी महादेवाचा धावा करायला सुरुवात केली. देवा, माझ्या आईकडून चूक होते, क्षमा कर. तुझी पूजा मोडली जाते, क्षमा कर देवा. तू ये, तुझी पूजा तूच वाचव. भक्ताने मारलेली आर्त हाक देवाच्या पर्यंत पोचते. पोचते म्हणजे पोचते. आणि तिथे विलक्षण चमत्कार झाला. ते मंदिर, तिथे एक मंदिरच तयार झालं. रत्नमाला, रत्न, माणिक, मोती, सुवर्ण आणि युक्त असं मंदिर तयार झालं. आणि त्या फेकलेल्या दगडाची ही शिवलिंग तयार झालं. सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं, काय झालंय काय झालंय, कारण क्षणार्धात हे सगळं घडलं होतं. एकानं राजापर्यंत ही खबर पोहोचवली. उज्जैन नगरीचा राजा तिथे आला. त्यानं बघितलं, अरे हे खरंच आहे की. त्यानं त्या पुत्राच्या त्या विधवेच्या पुत्राला कौतुकानं सांगितलं, का रे तुझ्यासारखा भक्त आहे, दारावर सैन्य बरं का, पण तो ह्याचं कौतुक करतोय. बघता बघता ही खबर बाहेर उभ्या असलेल्या सैन्यापर्यंत आणि राजापर्यंत पोहोचली. त्या राजाने विचार केला. ते म्हणले याची पूजा बघून यानं पूजा केली तर महादेव आणि तिथं मंदिर तयार केलं. हे किती मोठा शिवभक्त असेल. आपण काही आगाऊपणा करायला जाऊ तर रिकामं संकट आपल्यावर येऊ शकतं. म्हणून त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आणि नगरात येऊन म्हणाले, क्षमा करा, आम्ही पुन्हा या राज्याकडे येणार नाही. अवंती नगरीवर तुम्ही सुखानं राज्य करा. चंद्रसेन राजाचं, महादेव भक्ताचं राज्य अनेक वर्ष सुखानं त्या नगरीवर होत राहिलं. आणि त्या नगरीतला महाकाल आपल्या भक्ताचं रक्षण करत आजही तिथे उभा आहे. नमस्कार.